मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 2.56 लाख कोटींच्या 18 मेगा आणि अल्ट्रा मेगा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हा निर्णय राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरू शकतो. 2,56,137 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती हे दोन आकडे या निर्णयाचे महत्त्व अधिक स्पष्ट करतात. पण या प्रकल्पांकडे केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणे पुरेसे नाही, तर ते कोणत्या क्षेत्रात आहे आणि भविष्यासाठी काय संकेत देतात हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. सरकारने निवडलेली क्षेत्र कोणती? सौर ऊर्जा, ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रॉनिक वाहन, लिथियम आयन बॅटरी, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया तसेच स्पेस आणि डिफेन्स ही सर्व क्षेत्रे फ्युचर इकॉनॉमीशी संबंधित आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की महाराष्ट्र केवळ पारंपरिक उद्योगावर अवलंबून न राहता हायटेक आणि ग्रीन इकॉनॉमीकडे वळत आहे. या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याचे भौगोलिक वितरण. हे प्रकल्प फक्त मुंबई ते पुणे यापुरते मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील उभारले जाणार आहे. यामुळे बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट साध्य करण्यास मदत होईल. रोजगाराच्या दृष्टीने पाहिले तर 1 लाखाहून थेट आणि त्याहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.